नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी खूप दुःखात असते. तिला इंद्रासोबत घालवलेले कितीतरी प्रेमळ हळवे क्षण आठवत असतात. अशाच मनस्थितीत ती घराचं गेट उघडून बाहेर निघते. टेरेसवरून इंद्राला राणी गेट बाहेर जाताना दिसते. तो धडपडत राणीला थांबवण्यासाठी घाईघाईने खाली उतरत असतो. तेव्हा एक पायरी चुकून तो जोरात खाली पडतो. तरीही लगेच उठून तो राणीच्या मागे धावत सुटतो. खूप जोराचा वारा सुटलेला असतो. सगळीकडे काळोख पसरलेला असतो. राणी एकसारखी चालत असते, पण तिच्या डोळ्यांसमोर वाट नसते. इंद्राबरोबरच्या सगळ्या आठवणी फिरत असतात. प्रत्येक आठवणीबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आभाळ गरजत असतं. सगळा निसर्ग जणू काही राणीच्या दुःखात सहभागी झालेला असतो. इंद्रा खूप धडपडत राणीला शोधत असतो. राणीच्या डोळ्यांसमोर तिच्या लग्नाच्या आठवणी फिरत असतात, पण सगळं उलटं होताना दिसत असतं. अशाच विचारात चालत असताना ती एका मोठ्या खड्ड्यात पडते. तिच्या हाताला लागतं. इंद्रा तिला खूप शोधतो. त्या खड्ड्यापर्यंतसुद्धा पोहोचतो. राणीलासुद्धा तो दिसतो, पण ती त्याला आवाज देत नाही. शेवटी कंटाळून इंद्रा घरी परत जातो. राणी, तू माझ्यावर कितीही रागावली चिडलेली असलीस तरी तू मला सोडून जाणार नाही. माझी राणी नक्कीच घरी परत येईल, असं तो म्हणत असतो. त्याच्या रूममध्ये जाऊन तो खूप मोठ्याने ओरडत खूप रडतो. राणी, प्लीज एकदा माझं ऐकून तरी घे, एक संधी दे मला, असं म्हणत असतो. तिकडे राणी त्या खड्ड्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नसतो. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती तिच्या मदतीला धावून येते. जसं काही देवच त्या व्यक्तीच्या रूपात आलेला असतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीची वाट पाहत बाहेरच झोपलेला असतो. तेव्हा घरातले सगळे सदस्य कोल्हापूरहून परत येतात. इंद्राला उठवल्यावर आबा त्याला विचारतात, तू असा इथे बाहेर का झोपला होता? काय झालंय? राणी कुठे आहे? आता पुढील भागात काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.